नमस्कार. नमस्कार हां, कुठून बोलताय? सर, मी मुंबईमधून बोलते, मनस्वी बाने. मला माझ्या भावासाठी तुमच्या इथे वधूसाठी मी अप्लाय करत होते सर. हो का? नाही असू दे ते. बरं, हे काय म्हणतो माहिती आहे, भाऊ कुठे राहतो? मुंबईला राहतो, मुलुंडला. मुलुंडला. ओके. आणि मुलुंडला राहण्याची पोझिशन कशी आहे त्यांची? सर, स्वतःचा रूम आहे, फ्लॅट आहे आमचा. हां, 1 BHK. 1 BHK फ्लॅट आहे. हां, अरे वा. आणि व्यवसाय काय करतो? सर, गाडी चालवतो. गाडी चालव. अरे हां, स्वतःच आहे ना? हो, स्वतःची आहे. हां, ओलाला लावली आहे. गाडी म्हणजे तशी गाडी आमची याला कंपनीला पण आहे आणि सुट्टीच्या वेळेस तो ओला आणि हे करतो. ओके ओके ओके. हां हां, म्हणजे फिक्स आहे गाडी, काय टेन्शन नाही. हा, फिक्स आहे गाडी, काही टेन्शन नाही. हां 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 हां, बरं बरं. आणि घरी कोण कोण असतं? आई वडील आहे, काका काकी आणि त्यांचा मुलगा आहे आणि भाऊ. बरं बरं. भाऊ म्हणजे अजून एक भाऊ आहे त्याला? म्हणजे काका काकींचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा. ओके 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 ओके. खूप मजा येत असेल ना सगळ्या कुटुंबात राहायला? हो सर, एकत्र कुटुंब आहे. तशीच आम्हाला मुलगी पण तशीच हवी आहे की एकत्र कुटुंबामध्ये राहणारे आणि मन मिसळून एक वागणारे. बरं बरं बरं. मला सांगा, हा 1900 किती मधला असेल? 1988 मधला. 88 मधला. आणि जात कुठली आहे? हिंदू मराठा. हिंदू मराठा. आणि शिक्षण काय आलं याचं? 12वी झालंय, ITI केलंय. हां, ITI केलं. बरं. काम करतो हे महत्वाचं आहे आपल्याला, शिक्षण मेन महत्वाचं नाही. कारण माझ्याजवळ असे पण लोक आहेत की MCOM झालेला मुलगा 7,000 कमवतोय आणि 10वी झालेला मुलगा 45,000 कमवतोय. कळलं ना? शिक्षणापेक्षा काम महत्वाचं आहे. आता कसं कोरोनापासून तो इश्यू झालाय त्यामुळे सगळ्यांच्या जॉबवर परिणाम झाले. तर मग आम्ही विचार केला, तो जॉबला होता, बरोबर. पण ते त्याचं काम दुसरीकडे गेलं, शिफ्ट झालं, तर मग याने स्वतःचीच गाडी घेतली. बरोबर. दुसऱ्याच्या हाताखाली राहण्यापेक्षा आपण स्वतःच खरंय केलेलं खरंय परवडेल खरंय ना. खरंय खरंय खरंय. म्हणून कारण कसं, हो, स्वतः गुलाम होण्यापेक्षा आपण बॉस व्हायचं कधी पण. ठीक आहे. बरं. आणि गाव कुठे तुमचं? सर, आडवलीत भटवाडी आहे, मालवणमध्येच आहे. आडवली मालवणमध्ये आलं? हो, कणकवलीच्या आतमध्ये जे आडवली आहे ना. हां 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 हां, कन्फर्म. आडवली भटवाडी ते आमचं आहे. हां, म्हणजे कोकणामध्ये राहता तुम्ही? कोकणातलं गाव आहे तुमचं. कोकणातले. बरं, तुम्ही भावंड किती? आम्ही 3 भावंड. 2 बहिणी आहेत, आमच्या दोघींची पण लग्न झाली आहेत आणि हा एकटा भाऊ आहे. बरं बरं बरं. हां हां, ठीक आहे ठीक आहे. आणि एक काकांचा मुलगा एक? हो, एक काकांचा हां मुलगा हां. आहे. म्हणजे आता तिथे तुम्ही राहता, म्हणजे जे भाऊ तुमचा राहतो तिथे तुमचं? हां, 6 जण आहेत तिथे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मजा मजा आहे तुमची. ठीक आहे ठीक आहे. आम्ही एकटं राहतो इथे. आम्ही फॅमिलीमध्ये राहण्याचा. हां, आम्ही पहिल्यापासून 13 जण होतो, पण मग नंतर जसं बिल्डिंग झाले मग त्यांनी सर्व असे वेगवेगळे राहायला गेले. वर खालीच आहेत, सगळे एकत्रच आहेत. काही फंक्शन असेल तर सगळे एकत्र येतो सर. आमची खूप मोठी फॅमिली आहे सर. होय ना? हां, बरं बरं. आम्ही फक्त सणालाच एकत्र येतोय. आम्ही फक्त सणालाच एकत्र येतो, पण एकत्र खूप मजा येते. एकत्र राहायला मजा येते. एकटं राहण्यापेक्षा एकत्र राहायला पाहिजे, कारण ते सुख वेगळं आहे. बरं, ठीक आहे. आणि ठीक आहे. आणि अपेक्षा काय मुलीबद्दल? काही नाही, मुली 10वी 12वी किंवा म्हणजे गावची पण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. साधी हवी की आम्ही जसे आहोत तशामध्ये याच्यामध्ये मिक्स होणारी हवी. बरोबर बरोबर. मित्रांनो, हे बघा, गावातली असेल तरी काही इश्यू नाही. हो, बरोबर बरोबर. मित्रांनो, हे बघा, हा मुलगा जो आहे तो कोकणामधला आहे. कोकण सगळ्यांना माहिती आहे. कोकण निसर्गरम्य ठिकाण आहे, छान. कणकवली आपलं गाव आहे म्हणजे त्या मुलाचं. आणि तो राहतो मुलुंडला. मुलुंड म्हणजे मुंबईमध्ये आलं हे. आणि मुंबईमध्ये तो राहतोय. 1 BHK फ्लॅट आहे त्यांचा. आणि तिथे त्यांचे संपूर्ण कुटुंब राहतं तिथे. काका काकी, त्यांचा मुलगा आणि हा मुलगा आणि याचे आई वडील, असं 2 बहिणी याला होत्या, त्यांची लग्न झाली. असं ते कुटुंब आहे मोठं. ज्या मुलीला एक कुटुंब आवडतं अशा मुलींनी ट्राय करा, कारण अशी नको आहे की कुटुंब तोडणारी मुलगी
अशी त्यांना नको आहे. कारण एकत्र कुटुंब राहण्याची मजा वेगळी असते. खूप खूप गप्पा आणि खूप मस्ती करायला मिळते. त्यामुळे कसं एकत्र कुटुंबात राहण्याची आवड ज्या मुलीला आहे त्या मुलीने यांना कॉल करायचा आहे. कॉल मी नंबर डिस्प्लेवर लावतोय. मित्रांनो, हे बघा, या मुलाची गाडी स्वतःची आहे, त्याने कंपनीला लावली. त्याशिवाय तो जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बाहेरची भाडी पण मारतो. बाहेर भाडी मिळतात त्याला. वडील पण ह्याच धंद्यात होते, म्हणजे अजून पण करतायत ते. तर मित्रांनो, ज्या मुलीला असं हसरं कुटुंब आवडतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक भरगतचं कुटुंब आवडतं ज्या मुलीला, ती इथे नक्की संसार करू शकते. आणि हे मराठा समाजाचा आहे. हा 1988 मधला आहे. 12वी शिक्षण झालं आहे आणि हा मेहनत करतोय. 25,000 त्याची सॅलरी आहे. सॅलरी म्हणजे इन्कम आहे त्याचं. सॅलरी आहे 20,000 फिक्स आणि 5,000 त्यांनी सांगितलं फक्त. मित्रांनो, मी तर म्हणतो 5,000 नसणार, अधिक असणार, कारण मला माहिती आहे, मी स्वतः गाडी चालवली आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत गाडीमधले. पण त्यांनी एक प्रामाणिकपणे सांगितलं की म्हणजे समोरची जी पार्टी येते ती अपेक्षेने जास्त अपेक्षा ठेवून येऊ नये त्यांनी, की सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी त्यांना आवडेल असं, आणि ती त्याचा जर संसार फुलवणारी असेल तर ती त्यांना आवडेल अशी. तर मित्रांनो, जर कोण आजूबाजूला मुलगी असेल तर यांना सुचवायचं आहे. आणि आता जी बोलत होती मुलाची, ती मुलाची बहीण आहे आता जी बोलते कॉलवरती ती, आणि तिचा नंबर मी डिस्प्लेवर लावतोय. ताई, तुमचा नंबर सांगा. 9987 47 0405.